नमस्कार, मी प्रतीक्षा. न्यूज मराठी 24/7 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर एक नजर टाकूया आजच्या सकाळच्या महत्त्वाच्या घडामोडींवर. छत्रपती संभाजीनगर मधली गोष्ट आहे. येथील 100 आमदार निवडून आणा आणि आरक्षण वाचवा असे आवाहन बुधवारी वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी आरक्षण बचाव यात्रेच्या समारोपानिमित्त आमखास मैदानावर आयोजित जाहीर सभेत केले. याच वेळी त्यांनी आम्ही काढलेल्या आरक्षण बचाव यात्रेमुळे राज्यात शांतता निर्माण झाली आहे, गावागावांमधील दहशत संपली आहे असा दावा करत तयारीसाठी आम्हाला वेळ मिळू नये म्हणून विधानसभा निवडणुका कदाचित दिवाळी आधी होतील असे भाकीतही वर्तवले. त्याचबरोबर प्रकाश आंबेडकर म्हणाले की आरक्षणाची लढाई ही रस्त्यावर नव्हे तर विधानसभेत लढली गेली पाहिजे, मताने लढली गेली पाहिजे, डोक्याने लढली गेली पाहिजे. या वेळेसचे मत आरक्षण वाचवणाऱ्यालाच दिले पाहिजे, कारण दुसरीकडे मराठा समाजाचे 225 आमदार निवडून आणण्याचे घोषित करण्यात आलेले आहे. तर ओबीसींच्या बासरीतून मनोज जरांगे यांचे सूर मनोज जरांगे पाटील ओबीसींच्या बासरीतून सूर काढत आहे. त्यांच्या माध्यमातून निजामी मराठ्यांनी ओबीसींच्या आरक्षणाच्या बाबतीत ना रहेगी बास ना रहेगी बासुरी हे धोरण ठरवलेलं आहे. जरांगे निवडणुका लढवणार की नाही हे 29 ऑगस्टला स्पष्ट होईलच. पण माझे म्हणणे आहे की त्यांनी विधानसभा लढवावीच, त्यामुळे निजामी मराठ्यांना अद्दल घडू शकेल असे ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर हे यावेळी म्हणाले.